नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी काजल. विदर्भ आयुष्य ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ह्या सेशनमध्ये एक विज्ञानाचा महत्त्वाचा घटक पाहणार आहोत. तो म्हणजे कोणता? तर न्यूटनचे गतिविषयक नियम. ओके, आता याच्यामध्ये बघा, विज्ञानामध्ये भरपूर गोष्टी ज्या आहेत कन्सेप्च्युअल आहेत. ठीक आहे, तुम्हाला विज्ञान म्हटलं तर सध्या कंबाईनची आपली प्रिलिम्स आहे 30 एप्रिलला. त्याच्यानंतर मेन्स जी आहे कंबाईनची, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला विज्ञान आलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचे जे सगळे घटक आहेत ते व्यवस्थितरित्या करणे आवश्यक आहेत, प्रिलिम्ससाठी सुद्धा आणि मेन्ससाठी सुद्धा. प्लस 4 जूनला तुमची राज्यसेवा पूर्वपरीक्षा सुद्धा आहे. आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्या की आपल्याला नियम जे बघायचे आहेत, 3 महत्त्वाचे नियम आपण बघणार आहोत. ठीक आहे, हे नियम जे बघणार आहोत ते 9वीचं तुमचं जे स्टेट बोर्डचं पुस्तक आहे विज्ञानाचं, त्याच्यामधून आपण बघणार आहोत. कारण मी ऑलरेडी सांगितलंय बघा की माझे मागचे सेशन्स जे झाले की विज्ञान जे आहे तुम्ही स्टेट बोर्डमधून केलं, तुमचं परिपूर्ण विज्ञान जे आहे ते कंप्लीट होऊन जातं. आणि त्याच्यामध्ये 9वीचं जे आहे त्याच्यामध्ये फिजिक्सचे जे कन्सेप्ट आहेत भौतिकशास्त्राचे, ते फार चांगल्या रीतीने देण्यात आलेले, अगदी सोप्या भाषेत जे आहेत ते समजून सांगण्यात आलेले आहेत तुम्हाला. त्याच्यामुळे ज्या लोकांना बघा, काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की नाही विज्ञान कठीण आहे, आपल्याला जमणारच नाही, त्याच्यामुळे ते जे आहे विज्ञानाला हाती घ्यायलाच घाबरतात. त्यापेक्षा तुम्ही जे आहे न घाबरता, कारण विज्ञान हा विषय जो आहे तो टेक्निकल आहे, परंतु तुम्ही जर केला तर बाकीच्या विषयांसारखाच तो सुद्धा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. म्हणून तुम्ही काय करा की स्टेट बोर्ड जे आहे त्याच्यामधून तुम्ही वाचायला सुरुवात केली तर ती सोप्यात सोपी भाषा आहे आणि तुम्हाला चांगल्या अगदी सोप्या लँग्वेजमध्ये ते कन्सेप्ट जे आहेत ते समजावून सांगण्यात आलेले आहेत. म्हणून तुम्ही जे आहे विज्ञानासाठी इयत्ता 6वी ते इयत्ता 10वीचे जे स्टेट बोर्डचे पुस्तक आहेत ते तुम्ही नक्कीच वाचले पाहिजे. बघा, आता ह्याच्यामध्ये जे आहे तुमची अशा प्रकारे स्टेट बोर्डची तयारी करून घेण्यासाठी आपण एक कोर्स पण लॉन्च केलेला आहे, तो म्हणजे संपूर्ण स्टेट बोर्डची तयारी. याच्यामध्ये जे सगळे 5 विषय आहेत आपले, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान आणि इतिहास, हे सगळे त्याच्या जे स्टेट बोर्ड आहेत ते आपण इथे कव्हर करून घेतलेले आहेत. त्याची पेपर्स जे आहेत ते आपण घेतलेले आहेत, जेणेकरून तुमची जी आहे संपूर्ण अभ्यास ह्याच्यामधून स्टेट बोर्डमधून जो आहे तुमचा संपूर्ण अभ्यास कंप्लीट होईल आणि जे बेसिक कन्सेप्ट आहेत ते सुद्धा तुम्हाला म्हणजे साध्या लँग्वेजमध्ये जे आहेत ते कळून जातील. ओके, आता आपल्याला जे नियम बघायचे आहेत बघा, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की हे जे आहे पुस्तक हे 9वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक आहे. मराठीमध्ये जे आहे आपण बघणार आहे. बघा, न्यूटनचे गतिविषयक नियम जे आहेत ते 3 लॉ आपण पाहणार आहे. याच्यामध्ये गतिविषयक नियम बघण्याच्या आधी आपल्याला काही जे आहेत कन्सेप्ट पाहायचे, ते म्हणजे काय, तर इथे लक्षात घ्या ह्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात, ते म्हणजे बॅलन्स्ड आणि अनबॅलन्स्ड फोर्स, म्हणजे संतुलित बल व असंतुलित बल. बघा, लक्षात घ्या की रस्सीखेचच्या खेळाचं आपण एक्झाम्पल घेऊ. रस्सीखेचचा खेळ जो असतो 2 टीम असतात आणि त्या दोन्हीही टीम जे आहेत फोर्स एक्झर्ट करत असतात, बल लावत असतात. आता ती दोन्ही टीम बल लावत आहेत तरी सुद्धा ते रस्सीखेचचा मध्ये जो बांधलेला भाग असतो, ओके, मधला पॉइंट जो असतो तो एकाच ठिकाणी स्थिर असतो. कारण काय झालेलं असतं की दोन्हीही टीम जे आहेत सारखाच फोर्स जो आहे बल प्रयुक्त करत असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे आता हे जे आहे मिड पॉइंट जो आहे तो अगदी सेंटरला राहतोय, ना एका टीम 1 कडे ना टीम 2 कडे, कुठेही सरकत नाही. आता हा जो फोर्स असतो ज्याच्यामुळे तो सेंट्रल पॉइंट जो आहे तो स्थिर राहतो, त्याला म्हणतात बॅलन्स्ड फोर्स किंवा संतुलित बल असं म्हणतात. परंतु त्या 2 पैकी कोणत्याही एका टीमनी जर जास्त बल लावला, ओके, त्या दुसऱ्या टीमच्या तुलनेमध्ये जास्त बल लावला, तर काय होतोय, तो मिड पॉइंट जो आहे तो एका टीमकडे सरकतो, ज्या टीमनी सगळ्यात जास्त बल लावलेला आहे त्या टीमकडे. मग आता काय झालं होतं, आधी तर तो स्थिर होता कारण संतुलित बल लागत होतं, दोन्हीही टीमचा जो फोर्स होता तो एकमेकांना बॅलन्स करत होता, त्याच्यामुळे तो कॅन्सल आउट होत होता. परंतु आता जे आहे एका टीमनी दुसऱ्या टीमच्या तुलनेमध्ये जास्त फोर्स लावलेला आहे, त्याच्यामुळे हा जो आहे असंतुलित बल, जे अनबॅलन्स्ड फोर्स लागलेला आहे, त्याच्यामुळे तो जो पॉइंट आहे, जो मधला सेंट्रल पॉइंट आहे, तो एका साईडला काय होतो, खेचला जातो. आता लक्षात घ्या, कोणतीही वस्तू जर असेल, कोणत्याही वस्तूची स्थिती आपल्याला बदलवायची असेल, एकतर ती स्थिती विरामावस्था असू शकते किंवा ती स्थिती गतीमध्ये असू शकते. म्हणजे एखादी वस्तू टेबलवर आपण ठेवलेली आहे किंवा एखादी गाडी जी आहे ती मोशनमध्ये आहे, ती धावते रस्त्यावर, ह्या दोन्हीही अवस्था म्हणजे विराम अवस्था असू द्या किंवा गती असू द्या, याच्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी आपल्याला एका बाह्य असंतुलित बलाची आवश्यकता असते. जर तो बल जे आहे संतुलित असेल तर त्या अवस्थेमध्ये बदल घडवून आणणं शक्य नसते. आणि इथे बघा देण्यात आलेला आहे आपल्याला
की जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. लक्षात आलं. आता आपल्याला ह्याच बाबतीतला जो आहे एक महत्त्वाचा नियम बघायचा, पहिला नियम बघायचा आहे न्यूटनचा गतिविषयक. तो म्हणजे कोणता, तर लॉ ऑफ इनर्शिया, जडत्वाचा नियम. आता जडत्व म्हणजे काय, तर लक्षात घ्या, कोणतीही वस्तू जी असते, आता कोणतीही वस्तू त्याच्यामध्ये जी आहे ती ज्या अवस्थेत असते त्या अवस्थेपासून दुसऱ्या अवस्थेत जाण्यासाठी ती काय करते, विरोध करते. ठीक आहे. लक्षात घ्या, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते याच्यामध्ये, की आपल्याला जे आहे हा जो आहे जडत्वाच्या नियमासाठी मी एक एक्झाम्पल घेतलेला आहे. तुम्ही काय केलेलं आहे, बसमध्ये बसलेले आहात. ठीक आहे, बसमध्ये बसलेले आहात आणि ती बस जी आहे विराम अवस्थेत आहे. आता विराम अवस्थेत असताना ड्रायव्हरनी काय केलं, तुम्ही टेकलेले आहात सीटला मागे, ड्रायव्हरनी काय केलेलं आहे की ती बस जी आहे तो ड्रायव्हर चालू करतो. आता बस चालू केल्यानंतर लक्षात घ्या, तुम्ही जी आहे तुमची बॉडी विराम अवस्थेत होती, म्हणजे ती त्या अवस्थेमध्येच राहण्यासाठी जी आहे स्थिर राहण्याचा प्रयत्न करते. परंतु बस जी आहे, ज्या वाहनामध्ये तुम्ही बसले ती मोशनमध्ये आलेली आहे, ती मोशनमध्ये आली पण तुमची बॉडी स्थिर असते. त्याच्यामुळे काय होतंय की आपल्याला जे आहे आपण बॅक साईडला जे आहे सीटच्या मागच्या साईडला काय करतो, ढकलल्या जातो. कारण आपली बॉडी जी असते ती विराम अवस्था बदलण्यासाठी विरोध करते आणि हा जो विरोध असतो त्याला जडत्व किंवा इनर्शिया असं म्हटलं जातं. बघा इथं हा व्यक्ती जो आहे अशा प्रकारे उभा होता स्थिर, जेव्हा बस चालू नव्हती. आता बस चालू झाल्यानंतर तो जो आहे काय होतंय, त्याची बॉडी मागे तिला धक्का लागतो आणि ती विरोध करते मोशनला. बस पुढे जाते. ओके, बस पुढे जाते, तो मागे ढकलला जातो. हा असतो विरोध, याला म्हणतात जडत्व. आणि हे जडत्व जे असतं ते वस्तुमान जे असतं, जितकं जास्त वस्तुमान असेल त्या गोष्टीचं तितकं इनर्शिया म्हणजे जडत्व जे असतं ते जास्त असतं. आता दुसरी अशी केस घेऊ गतीमधली. ठीक आहे, बस आता चालत आहे, गतीमध्ये आहे, आपली बॉडी सुद्धा त्या बसमध्ये आहे, आपण बसमध्ये बसलेलो आहे जी गतीमध्ये आहे. तर आता आपली बॉडी सुद्धा गतीमध्ये म्हणजे मोशनमध्ये आलेली असते. आणि काय होतंय की एकदम त्या बस समोर काहीतरी वाहन येतं आणि ड्रायव्हर एकदम ब्रेक दाबतो. एकदम ब्रेक दाबल्यानंतर बघा आपण पुढे अशा आदळतो, पुढच्या सीटवर आदळल्या जातो. राईट, कारण काय झालं, ह्याचं कारण आहे जडत्व, मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे, लॉ ऑफ इनर्शिया असतो त्याच्या मागे, की आपली बॉडी मोशन मध्ये आलेली असते त्या बस सोबतच. बस एकदम थांबते त्यावेळी आपली बॉडी जी आहे त्या गतीमधला बदल करण्यास विरोध करते, म्हणजे जडत्व असतं ते. आणि म्हणून आपण जे आहे समोरच्या साईडला आदळल्या जातो. ह्यालाच म्हणतात न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम, लॉ ऑफ इनर्शिया. आणि मी तुम्हाला सांगितलं की तो कशावर डिपेंड असतो, जितकं वस्तुमान जास्त ओके तितका तो बल काय असणार आहे, जास्त असणार आहे. तर इथे बघा की अवस्था जी आहे म्हणजे तो विराम अवस्था बदलण्यासाठी सुद्धा काय करतोय, तर तिथे जे आहे विरोध करतोय. किंवा तो गतीमध्ये असेल तरी तो विरोध करतोय, म्हणजे त्याची जी अवस्था आहे त्यात बदल करण्यासाठी जो विरोध होतो त्याला जडत्व असं म्हटलं जातं. आणि लक्षात घ्या, हे जडत्व जे आहे हे कधी निर्माण होईल, मग आपल्याला काय करावं लागेल की या अवस्थेमध्ये बदल करण्यासाठी बाह्य असंतुलित बल आपल्याला लावावं लागेल. हे महत्वाचं आहे. हा होता पहिला नियम. त्यानंतर जे आहे आपण दुसरा नियम बघणार आहे, न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, तर हा नियम जो आहे तो संवेगाबद्दल आहे. संवेग म्हणजे मोमेंटम. ठीक आहे, आता बघा एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर केलेला आघाताचा परिणाम हा जो असतो, समजा दोन गाड्या चाललेल्या आहेत रस्त्याने, ठीक आहे, दोन कार ज्या आहेत रस्त्याने चाललेल्या आहेत. आता काय झालेलं आहे, समोरची गाडी जी आहे ती स्लो एकदम ब्रेक दाबते. ही मागची गाडी जी आहे ती एकदम फास्ट ही प्रोसेस झालेली असते, त्याच्यामुळे समोरच्या गाडीवर जाऊन आदळते. आदळल्यानंतर काय होईल, समोरच्या गाडीवर काहीतरी इम्पॅक्ट होईल, काहीतरी परिणाम होईल. हा परिणाम कशावर डिपेंड असेल की हे वाहन जे आहे ते किती वजनाचं आहे, म्हणजे वस्तुमान. ठीक आहे, वाहन लहानसं असेल तर परिणाम कमी असेल, वाहन फार मोठं असेल ट्रक सारखं वगैरे तर परिणाम जास्त असेल. पहिली गोष्ट म्हणजे मास. ओके, एम वर डिपेंड करतो हा परिणाम. त्याच्यानंतर जो आहे दुसरी गोष्ट म्हणजे जर वाहन वेगात असेल एकदम जास्त तर परिणाम खूप जास्त असतो, आणि वाहनाचा वेग जर कमी असेल तर परिणाम कसा असणार आहे, कमी. म्हणजेच ती गोष्ट जी आहे व्ही वर म्हणजे व्हेलॉसिटी म्हणजे वेगावर सुद्धा डिपेंड करते. आणि हा जो असतो हा फोर्स लागलेला आहे, बल लागलेला आहे. राईट,
या मागच्या गाडीने जे आहे या समोरच्या गाडीवर काय लावलंय, बल लावलंय, बल प्रयुक्त केलंय, फोर्स लावलेला आहे आणि ह्या लावलेल्या फोर्समुळे जो परिणाम होतो त्याला काय म्हणतो आपण, संवेग असं आपण म्हणत असतो. आणि इथे जी आहे हा संवेगाबद्दलचाच हा दुसरा नियम आपला आहे. तर ह्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं की इथे जे आहे म्हणजेच एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर केलेल्या आघाताचा परिणाम हा त्या वस्तूचे वस्तुमान म्हणजे m आणि तिचा वेग म्हणजेच काय तर v या दोन्हीवर अवलंबून असतो. म्हणजे बलाचा परिणाम घडवून आणण्यासाठी वस्तूचे वस्तुमान व वेग यांना एकत्र जोडणारा गुणधर्म कारणीभूत असतो आणि त्याला आपण म्हणतो संवेग किंवा त्याला इंग्लिशमध्ये मोमेंटम असं म्हटलं जातं. आणि ते दाखवलं जातं एका सिम्बॉलने, ती म्हणजे काय p. आणि p ला आपण मग कसं लिहिणार आहोत तर बघा इथं दिलेलं आहे p = m. m म्हणजे काय, मास, वस्तुमान कोणत्या वस्तूचं, आणि v म्हणजे काय तर वेग, p = mv. अशा प्रकारे हा संवेग आपण दाखवत असतो. आता लक्षात घ्या काय होतंय की हा संवेग जो आहे याला काय काय असतं. पहिली गोष्ट तर आपण जे आहे संवेगाला परिमाण आणि म्हणजेच मॅग्निट्यूड आणि दिशा दोन्हीही गोष्टी असतात. परिमाण आहे, ठीक आहे, मास आहे, त्याच्यानंतर व्हेलॉसिटी आहे म्हणजे इथं दिशा सुद्धा आहे. म्हणून ही जी आहे कोणती राशी असते, p जो असतो मोमेंटम जे असतं ते कोणती राशी असते, सदिश राशी असते म्हणजेच व्हेक्टर क्वांटिटी असते. आणि त्याचं युनिट काय आहे तर युनिट आहे बघा kg मीटर पर सेकंड. SI युनिट जे आहे आणि CGS युनिट जे आहे ते आहे ग्राम सेंटीमीटर पर सेकंड. हे आहे CGS युनिट. युनिट सुद्धा लक्षात ठेवायचे, कधी कधी विचारल्या जाऊ शकतात की SI युनिट कोणतं आहे त्याचं किंवा CGS युनिट कोणतं आहे. मग आता हा जो मोमेंटम आहे, ठीक आहे, आता मोमेंटमच्या बाबतीत आपला जो नियम आहे दुसरा तो म्हणजे काय तर संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन जे आहे ते बलाच्या दिशेने होते. म्हणजेच यांना काय म्हणायचं आहे तर p हा जो आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कुणाला, f ला. जो लावण्यात आलेला बल आहे त्या बलाचा आघात किती होणे हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. जितका बल जास्त तितका आघात किंवा परिणाम काय होणार आहे जास्त. समजा तुम्ही थोड्याशाच एकदम बलाने कोणती तरी वस्तू ढकलत आहात, ती थोडीशी ढकलल्या जाईल, परंतु तुम्ही खूपच मोठा फोर्स लावताय, बल लावताय, त्यावेळी त्या वस्तूवर होणारा परिणामही कसा असणार आहे, मोठा असणार आहे. आणि संवेग जो आहे फोर्स ज्या रीतीने बदलेल त्याच रीतीने संवेग सुद्धा बदलेल. हा सेकंड न्यूटनचा हा दुसरा गतिविषयक नियम आहे. आता लक्षात घ्या आपण काय केलेलं आहे, आपल्याला माहिती आहे की जे आहे इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे सुरुवातीचा वेग आपण u नी दाखवतो, ठीक आहे, ही झालं इनिशियल व्हेलॉसिटी. समजा जर एखादी गोष्ट एखादी वस्तू जी आहे सुरुवातीच्या u या वेगाने जी आहे ती गतिमान झालेली आहे, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जे आहे t या टाइम नंतर काय होतंय की t या टाइम नंतर ती वस्तू जी आहे तिच्या वेगामध्ये जो बदल होतोय तो किती आहे बघा, वेगामध्ये बदल होऊन v एवढा वेग होतोय. हे आहे फायनल व्हेलॉसिटी, ही आहे फायनल व्हेलॉसिटी. आता वस्तू जी आहे किती वस्तुमानाची आहे तर वस्तुमान आहे त्याचं m म्हणजे हे आहे मास. ओके, आता सुरुवातीचा वेग u एवढा होता, त्यानंतर t या टाइम मध्ये तो वेग बदलून जो आहे तो v एवढा झालेला आहे. ही फायनल व्हेलॉसिटी आहे. मग आता लक्षात घ्या आपल्याला जे आहे वस्तूचा सुरुवातीचा वेग आहे mu, ठीक आहे, mu असा सुरुवातीचा वेग आहे, संवेग आहे मोमेंटम सुरुवातीचं. आता जे आहे t इतक्या कालावधीनंतर वस्तूचा अंतिम संवेग किती होणार आहे mv, ठीक आहे. v का बरं, फायनल व्हेलॉसिटी t या टाइम नंतर त्याचा वेग किती झाला, कॅपिटल v एवढा झाला. मग आता आपल्याला संवेग परिवर्तनाचा दर जर बघायचा झाला तर संवेगात होणारा बदल आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. संवेगात होणारा बदल जर लक्षात घेतला तर किती येतं ते बघा, mv हा जो आहे t या टाइम नंतर जो वेग बदलतो शेवटचा संवेग मायनस सुरुवातीचा संवेग अपॉन किती कालावधी तो मध्ये तो बदललाय म्हणजे टाइम t. आता लक्षात घ्या जर मी m कॉमन काढला तर उरतं काय v - u अपॉन t एवढं. आणि ही जी राशी आहे याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की ही जी राशी आहे हे म्हणजे काय आहे बघा, हे म्हणजे काय असतं त्वरण, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, वेगामध्ये होणारा बदल प्रति जे आहे किती वेळात वेगामध्ये बदल होतो हे जेव्हा आपण लक्षात घेतो त्याला काय बोलतो आपण त्वरण म्हणजेच ॲक्सलरेशन म्हणतो आपण. आणि ते a या
क्वांटिटीनी जे आहे आपण दाखवतो. हा भाग जो आहे v मायनस यू अपॉन टी हे आहे त्वरण. म्हणजेच मला इथं जो आहे हा भाग मिळालेला आहे इज इक्वल टू एम ए. ओके, P इज इक्वल टू म्हणजेच इथं जे आहे संवेग परिवर्तनाचा दर मी अशा रीतीने काय लिहू शकते, MA असा लिहू शकते. आता लक्षात घ्या, हे जे आहे हे पहिली गोष्ट आपण हा पहिलं इक्वेशन आपलं होतं आणि त्याच्यानंतर हे जे आहे आपल्याला दुसरं इक्वेशन मिळालेलं आहे संवेग परिवर्तनाचा दर, हे दुसरं इक्वेशन. म्हणजेच मी Pच्या जागी असं लिहू शकते का, बघा इथे जे आहे MA इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू F किंवा F इज इक्वल टू KMA. K काय आहे, स्थिरांक आहे, त्याची व्हॅल्यू किती आहे 1, म्हणून F इज इक्वल टू MA. म्हणजेच काय तर जे आहे फोर्स बल हे जे आहे ते काय असतं, ते वस्तुमानावर डिपेंड असतं आणि त्वरणावर डिपेंड असतं. F इज इक्वल टू MA हा आहे न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. हा लक्षात घ्यायचा. इथं सगळ्या क्वांटिटी ज्या आहेत त्या तुम्हाला समजावून सांगितलेल्या आहेत मी. हा झाला दुसरा नियम. आता आपल्याला बघायचं आहे बघा महत्त्वाचा आणि तिसरा नियम. तर लक्षात घ्या काय होतंय की ह्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे दुसऱ्या नियमामध्ये की वस्तूवर जर समजा वेगवेगळ्या वस्तूवर समान कालावधीत जर समान बल प्रयुक्त झाला तर संवेगामध्ये होणारा बदल जो असतो म्हणजेच मोमेंटम मध्ये होणारा बदल तो सुद्धा समान असतो. फोर्स समान तर मोमेंटम पण काय असणार आहे, समान असणार आहे. आता बघायचं आहे आपल्याला न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. आता लक्षात घ्या आपण पहिले 2 नियम पाहिले. आता तिसऱ्या नियमामध्ये काय आहे तर बल जो आहे फोर्स जो आहे बघा, फोर्स हा कधीच एकटा नसतो. म्हणजे फक्त एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर फोर्स लावते असं कधीच होत नाही. त्याच्या 2 वस्तू असतील त्या एकमेकांवर काय करत असतात, सतत बल लावत असतात. आता लक्षात घ्या याच्यामध्ये जे आहे काय होतंय म्हणजेच इथे दिलेलं आहे बघा, परंतु निसर्गात बल एकांगी असू शकत नाही, एकटा असू शकत नाही. 2 वस्तूंमधील जर आपण फोर्स लक्षात घेतलं तर एका बलाला काय म्हणतात, क्रियाबल म्हणतात आणि दुसऱ्या बलाला प्रतिक्रिया बल म्हणतात. आता इथे लक्षात घ्या ज्यावेळी एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल प्रयुक्त करते त्याच वेळी दुसरी वस्तू ही पहिल्या वस्तूवर बल प्रयुक्त करत असते. 2 वस्तूंमधील बल नेहमी समान व विरुद्ध असतात. म्हणजेच इथं जर आपण अशा रीतीने दाखवलं की ह्या 2 ज्या आहेत वस्तू आहेत, ही एक वस्तू आहे आणि ही 2 वस्तू आहे, असं कधीही होणार नाही की फक्त ही एक वस्तू जी आहे ही दुसऱ्या वस्तूवर बल प्रयुक्त करते, दुसरी वस्तू सुद्धा काय करत असते तर या पहिल्या वस्तूवर बल प्रयुक्त करत असते. म्हणजेच मी फॉर एक्झाम्पल देते तुम्हाला की एखादी वस्तू तुम्ही टेबलवर ठेवलेली आहे, ठीक आहे, टेबलवर ती वस्तू स्थिर असते. समजा एखादी बॉटल ठेवलेली आहे तुम्ही टेबलवर, ती खाली पडते का, नाही पडत, ती स्थिर राहते. आता तुम्हाला माहिती आहे की गुरुत्वाकर्षण बल, राईट, पृथ्वीचा गुरुत्वाकर्षण बल जो असतो वीक फोर्स आहे तो, पण तो काय करतो या वस्तूंना स्वतःकडे पृथ्वीकडे काय करतो, खेचतो. हा गुरुत्वाकर्षण बल खालच्या दिशेने. मग आता ही वस्तू तर पडायला पाहिजे होती परंतु टेबलवर कशी स्थिर आहे तर त्याच वेळी काय होतंय तर हा जो बल आहे जो अशा प्रकारे या बॉटलवर जे आहे हे टेबलवर बॉटल ठेवण्यात आलेली आहे, खालच्या दिशेने जे आहे गुरुत्वाकर्षण बल लागत असतो त्याच वेळी हा टेबलचा जो पृष्ठभाग आहे हा वरच्या दिशेने काय करत असतो, बल लावत असतो. आणि ते बल किती, त्याचं जे आहे मॅग्निट्यूड किती असतं, जेवढा गुरुत्वाकर्षण बल खालच्या दिशेने लागतो तेवढाच हा जो बल आहे तो वरच्या दिशेने लावला जात असतो. दिशा काय असते, विरुद्ध, परंतु मॅग्निट्यूड काय असते, समान असते आणि म्हणून ती वस्तू काय राहते, टेबलवर स्थिर राहते. म्हणजेच एक जो आहे हा जर क्रियाबल असेल खालच्या दिशेला तर हा जो वरच्या दिशेला असतो हा काय असतो, प्रतिक्रिया बल असतो. म्हणजेच याच्यावरनं हे प्रूव्ह होते की क्रियाबल म्हणजे काय, ॲक्शन फोर्स, प्रतिक्रिया बल म्हणजे रिॲक्शन फोर्स. टू एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. दोन्ही बल जे आहेत समान आहेत. हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, ठीक आहे, आणि हा जो आहे या पृष्ठभागाने जे आहे प्रयुक्त केलेला बल आहे हा, याला आपण F1 असं दाखवू. म्हणजेच हे जे आहे दोन्ही बल जे आहेत ते समान असले तरच काय होणार आहे, बॅलन्स्ड आहेत, ते समान असले तरच ही वस्तू जी आहे ती त्या टेबलच्या पृष्ठभागावर स्थिर राहणार आहे. म्हणजेच ते बल जे आहेत ते समान असतात आणि दिशा कशी असते, विरुद्ध असते. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की टू एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन.
ठीक आहे. आता याच्यामध्ये जे आहे म्हणजेच प्रत्येक क्रियाबला समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. हा एक महत्त्वाचा नियम आपण पाहिलेला आहे. एक्झाम्पल जे आहे आपण घेऊया. ते एक्झाम्पल म्हणजे काय तर लक्षात घ्या की मी तुम्हाला पहिलं एक्झाम्पल देते. ते म्हणजे कोणतं तर जे आहे इथे बुलेटचं एक्झाम्पल. ठीक आहे, बंदूक आणि बुलेटचं एक्झाम्पल आपण घेऊया. बघा, एखाद्या बंदुकीतून जी आहे बुलेट झाडली जाते. आता ही बुलेट झाडली जाते म्हणजेच बंदूक काय करते, त्या बुलेटवर फोर्स लावते. फोर्स लावून ती पुढच्या दिशेला जाते. पण त्याच वेळी ही बुलेट जी असते ती सुद्धा बंदुकीवर जी आहे ते फोर्स लावत असते, परंतु विरुद्ध दिशेमध्ये. आणि म्हणूनच एखादी बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर ती बंदूक जी आहे ती कमी वेगाने काय होते, अशी मागे थोडीशी जी आहे ती ढकलली जाते. हात जो आहे तो मागे ढकलला जातो. म्हणजे इथं पण काय असतं, हा झाला रिॲक्शन फोर्स त्या बुलेटनी कुणावर लावलेला आहे, बंदुकीवर लावलेला आहे. त्याचप्रमाणे एक्झाम्पल म्हणजे काय तर इथे बघा हे रॉकेटचं एक्झाम्पल दिलेलं आहे. याच्यामध्ये फ्युएल असतं, राईट, इंधन असतं. हे इंधन काय होतं, जाळलं जातं आणि जाळल्या गेल्यानंतर त्याच्या शेपटाकडचा हा खालचा भाग जो असतो ना, त्यातून काय झालेला असते बघा, त्या छोट्याशा भागातून गॅस जो आहे तो अति प्रचंड वेगाने बाहेर पडतो. आता हा बाहेर पडल्यानंतर हा जो गॅस असतो ना, हा काय करतोय तर जमीन जी असते त्या जमिनीवर एकदम मोठा फोर्स लावते. ठीक आहे, खालच्या दिशेने जे आहे अशा दिशेने इथं बल प्रयुक्त होत आहे. खालच्या दिशेने मोठ्या प्रमाणात बल प्रयुक्त होतोय. तर आता जमीन काय करणार आहे, त्याला इक्वल आणि अपोजिट फोर्स जो आहे तो एक्झर्ट करेल वरच्या दिशेने. ठीक आहे, रिॲक्शन फोर्स जे आहे म्हणजे एक बल खालच्या दिशेने लागतोय, तेवढाच बल जो आहे खालच्या दिशेने या जमिनीवर बल लावला जातोय. ही जमीन सुद्धा त्याला जे आहे वरच्या दिशेने बल लावेल आणि हे रॉकेट जे आहे ते मग वरच्या दिशेने जाईल. हे झालं एक्झाम्पल ॲक्शन आणि रिॲक्शन फोर्सचं. ओके, तर हे बघा इथे दिलेलं आहे आपल्याला. रॉकेट काय होतंय, त्या बलामुळे वर जातं, वरच्या दिशेला जातं. याच्यामधून जे आहे आपल्याला लक्षात येतो तो म्हणजे न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. टू एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्या की तीनही जे आहेत आपण तीनही नियम पाहिलेले आहेत. कठीण असं त्या नियमांमध्ये काहीच नाही आहे, पण तुम्हाला नियम विचारले जाऊ शकतात. का बरं तसाच परिणाम होतो वगैरे, इनर्शिया म्हणजे काय असतं, जडत्व म्हणजे काय असतं, किंवा ज्या आहे प्रतिक्रिया बल म्हणजे काय, क्रियाबल म्हणजे काय, ह्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. ओके, तर इथे जे आहे आपण ते पूर्ण नियम जे आहेत तिन्ही बघितलेले आहेत. ओके, होप तुम्हाला समजले असतील. ठीक आहे, तर इथे आपण थांबूया. थँक्यू.